ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता ग्रीन एकर्स वाघबीळ ठाणे आणि इथल्या अर्चना कोळी या वहिनींना भेटणार आहोत. पूर्वी गुलाबाचं फूल देऊन प्रेम सिद्ध करायचे, तर आता स्प्रिंग रोल डोस्याचं महत्त्व प्राप्त झालं आहे प्रेमात. चला अधिक गुंतागुंतीत न अडकता जाणून घेऊया यांच्या बाबतीत काय झालं आणि कुठे मिळतो हा डोसा. चला भेटूया. नमस्कार. नमस्कार. गाल शेकते. वा वा. द्या आता ओळख. मी माझी ओळख करून देते. हे माझे यजमान श्री मनोज कोळी, माझे सासू सासरे. नमस्कार. मित्र आमचा आहे हा. नमस्कार. माझा भाऊ. हॅलो. भाऊजे. माझे चुलत सासरे, चुलत सासूबाई तिथे. नमस्कार. ह्या मामे सासूबाई, हे मामा आणि आणि बाकी सगळे आमच्या सोसायटीतला मित्रमंडळ, माझं कुटुंब, एक्सटेंडेड कुटुंब. वा वा, छान. आणि आता मग सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठे? माहेर माझं दिल्लीला. खरं म्हणजे मी लहानाची मोठी झाले मुलुंडला आजीकडे माझ्या, पण माझे आई वडील दिल्लीला असतात. अच्छा, म्हणजे बालपण मुंबईत गेलं. हो हो. आणि मिस्टरांचं बालपण कुठे गेलं? त्यांचं इथे ठाण्यातच, खुद्द ठाणा. ठाणा. मग आता ते ठाण्याला, तुम्ही मुलुंडला. हो. कुठे भेट वगैरे? आम्ही एका कॉलेजात होतो, ठाणा कॉलेजला, जोशी बेडेकर मध्ये होतो. दोघंही एकाच वर्गात होतो आणि वर्षभर म्हणजे आमची मैत्री होती, ग्रुपमध्ये आम्ही होतो. आणि मग हळूहळू त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं. आणि मग प्रपोज कोणी कोणाला केलं? प्रपोज करायचं म्हणजे असं होतं की त्यांनी, आम्ही 12वीत असताना त्यांनी एक गाणं म्हटलेलं. कुठलं? थांबा, त्यांच्याचकडनं ऐकूया का? हो नक्की. बोलवा त्यांना. हो, येतं का? नमस्कार. नमस्कार. बसा. काय 12वीत म्हणे गाणं म्हटलं होतं तुम्ही? गॅदरिंगमध्ये, कॉलेजमध्ये गॅदरिंगला गायला म्हटलं होतं. पण तेव्हा तुम्ही जेव्हा ते गाणं किंवा काही गायचात, ते नक्की कोणासाठी गायचं? त्यावेळेला असं काही टार्गेट नव्हतं, कारण तोपर्यंत प्रेम किंवा प्रेमात पडणं हे माझे आयुष्याचे टार्गेट्स नव्हते. कॉलेजमध्ये येऊन काहीतरी करायचं म्हणजे हे टार्गेट ठरलं कधी तुमचं? बेसिकली कसं होतं की मला आयुष्यामध्ये म्हणजे माझी एक कल्पना होती की सुंदर मुलगी, तिचे घारे डोळे असावेत आणि लांब केस असावे. काय ह्या दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये होत्या. त्या दोन गोष्टी मला आवडल्या होत्या. बाकीच्या गोष्टींमध्ये मी थोडासा रिव्हर्स होतो, रिझर्व होतो. अच्छा. म्हणजे डिसिजन घेत नव्हतो. पण अचानक एक दिवशी मी तिच्या घरी गेल्यानंतर आय डोंट नो समथिंग इज हॅपन टू मी. अच्छा. आणि त्यावेळी निर्णय घेतला की येस, आपण ह्या मुलीबरोबर प्रेम करावं. आणि तुमचं प्रेमातलं वजन वाढलं. बरं, मला सांगा तुम्ही काय करायचं? खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो आणि सर्व्हिस करता करता कॉलेज करत होतो. तर कॉलेज करताना गॅदरिंगमध्ये जो इन्सिडन्स झाला त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. पण बालपण कुठे झालं तुमचं? बेसिकली वयाच्या 10व्या वर्षी माझं बालपण थांबलं होतं. मी 4 वर्षाचा असताना वडील गेले, साधारण 10-11 वर्षाच्या असताना आई गेली. त्याच्यानंतर मी आणि माझे 3 भाऊ, म्हणजे आणि 2 भाऊ 1 बहीण, एकमेकांचा हात धरत धरतच थोडासा प्रयत्न करतो जगण्याचा. म्हणजे जगताना बऱ्याचशा गोष्टी करायला लागल्या. म्हणजे लहानपणापासून म्हणजे 10वीचं पहिलं जे माझ्या आयुष्यामध्ये मी व्यवसाय जो सुरू केला तो दारूचा धंदा. अरे बापरे, कुठे? म्हणजे वडिलांची नोकरी नव्हती त्याच्यामुळे ते दारूचा धंदा होता घरामध्ये. तो मी 10व्या वर्षी सांभाळायला सुरुवात केली, कारण आई गेल्यानंतर कोणी नव्हतं. हळूहळू मग स्टोर रिपेरिंगची कामं, सायकल रिपेरिंगचं दुकान चालवणं, रस्त्यावर उभं राहून मिरच्या कोथिंबीर विकणं, फ्रॉक विकणं, सीझनल फळं विकणं, किंवा असं करत करत इवन रेल्वेमध्ये लाडू आणि चकल्या विकल्या, रिक्षा चालवून पुढे काहीतरी करायचं, सर्व कामं करत करत नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर मग जाणवलं की कधीतरी मोठा होत गेलो. बालपण आजही माझं तिकडेच थांबलेलं आहे. वयाच्या 10व्या-11व्या वर्षी आजही मी दरवर्षी पतंगी आमच्या सोसायटीमध्ये आणून वाटतो, कोजागिरीच्या दिवशी कंदील उडवतो. हे बालपण मी आजही भोगतो आणि अजूनही मला असं वाटतं की मी फक्त वयाने मोठा आलो, मनाने अजूनही ते 10व्या वर्षी अडकलेलो आहे. किती छान. मी बघा किती भाग्यवान आहात तुम्ही. नक्कीच. मला बरं झालं, पण या सगळ्या धावपळीमध्ये खरंच त्यांनी प्रपोज तुम्हाला केलंच नसतं. नाही. तुम्ही त्यांना कसं काय प्रपोज केलं? आमचा एक मित्र आहे अजय निंबाळकर म्हणून, तर त्याच्याकडे खरं मी माझं मन पहिलं मोकळं केलं की असं असं आहे वगैरे. आणि मग अजयनी यांच्यापर्यंत निरोप पोचवला. हो. मग काय तेव्हा जेव्हा निरोप आला तेव्हा काय वाटलं?
त्यावेळी माझं ओपिनियन तेच होतं की डोळे मला फार आवडतात आणि केस एक लहानपणी गोष्ट वाचली होती त्याच्यामुळे ते केसांचं जे असतं मनावरती परिणाम झाला होता. माझा मित्र आहे सतीश कोळी म्हणून, तो देखील आत्ता आपल्याकडे आलेला आहे. तर त्याच्या घरी आम्ही जायचो कारण तो आमच्या ग्रुपमध्ये थोडासा श्रीमंत होता. त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही टेरेसवरती जस्ट संध्याकाळी बसलो असताना आमची नजरानजर झाली होती माझी आणि अर्चनाची. आणि त्यावेळेला कुठेतरी जाणवलं की यस प्रेम प्रेम काय म्हणतात ते इथेच कुठेतरी असलं पाहिजे गच्चीवरती. पण तरी पण आम्ही एकमेकांना विचारलं नव्हतं. पण तुम्ही एकमेकांकडे बघताना डोळ्यांनी काय खाणाखुणा वगैरे केल्या का? नाही गरज भासली कधी. कारण एकदा आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर जे सांगायचं सांगून गेलं होतं. पुन्हा प्रश्न विचारणं किंवा उत्तर देणं, हा मग प्रश्न विचारणं की उत्तर देणं हा प्रश्न चालला राहून गेला. आणि मग लग्न कधी झालं? लग्न आमचं 3 वर्षांनी झालं. आणि मग लग्न कुठे? लग्न दिल्लीलाच झालं. माझे दिल्लीला गेला? येस. मी मराठी कोळी आहे आणि माझं लग्न जैन पद्धतीने झालं. रात्री 3 वाजता मी फेरे घेत होतो. रात्री 3 वाजता लग्नाचे फेरे घेतलेत तुम्ही? मग घरून होकार होता काय? असं होतं की माझ्या आई वडिलांचंही लव्ह मॅरेज होतं. त्यामुळे आमचं अफेअर झाल्यानंतर 1 वर्षांनी माझ्या वडिलांना याची कल्पना दिलेली. मी दिल्लीला एकदा सुट्टीत गेलेलं तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की असं असं आहे. आणि मुळात त्यांनी कबूल करायचं कारण म्हणजे एकतर यांची नोकरी होती, हे निर्व्यसनी आहेत हे त्यांनाही माहीत होतं. त्यामुळे आणि दिसायला माझ्यापेक्षा नक्कीच चांगले होते. त्यामुळे त्यांनी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. फक्त ते म्हणाले की ग्रॅज्युएशन पूर्ण तुमचं होऊ दे. आणि त्यानंतर माझं 90 साली ग्रॅज्युएशन म्हणजे एक्झाम दिली मी मेमध्ये आणि असं एकदम पटापट सगळं झालं. 4 दिवसात साखरपुडा होऊन गेला. लग्न दिल्लीत. बरं मला सांगा, प्रेमाची परीक्षा जर त्यांची घ्यायची झाली तर काय घ्यायला सांगा, म्हणजे काय करायला सांगाल तुम्ही त्यांना? खरं असं आहे ना की मला काही सांगायची कधी गरजच वाटली नाही. ते समजून उमजून ते करतात स्वतःहूनच. म्हणजे मला कधी सांगायला वाटलं नाही. पण आत्ता जर म्हणाल तर त्यांनी माझ्यासाठी जे पहिलं गाणं त्यांनी म्हटलेलं ते म्हणावं अशी माझी फार इच्छा आहे. ते कॉलेजमधलं? हां ऐकवा ना हे गाणं. हां तेच. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन से मिट्टी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है. वा 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 वा. थँक्यू. आणि त्याच दिवशी दिल्लीला गेलात ना? दुसऱ्या दिवशी? हो. मग नंतर चिठ्ठीची वाट बघितली का दिल्लीवरून? नाही, लग्नानंतर म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर मी जवळजवळ रोज एक चिठ्ठी लिहायचो आणि तो आजही बंच मी ठेवलेला आहे लग्न होईपर्यंत. वा. बरं असा काही कुठली प्रकार होता का की बाबा अमुक एक गोष्टच खायची किंवा काय असं काही होतं का? आवडती डिश? येस. त्याला एक कारण असं होतं की 16 तारखेला महाशिवरात्र होती. तर हिला मी संध्याकाळी 15 तारखेला बोलवलं होतं की मला वाटलं की आपण हिला सांगावं म्हणून. तर ही म्हणाली की मला घरी जाता येणार नाही संध्याकाळी, कॉलेजच्या व्यतिरिक्त ती वेळ देऊ शकत नाही. म्हणून 16 तारखेला शिवरात्री होती म्हणून ती देवळात जायच्या हिशोबाने आली होती. मग आम्ही ठाण्याला शिवाप्रसाद म्हणून जे हॉटेल आहे साई कृपा तिकडे शिवप्रसाद मध्ये कोणाला गेलो? साई कृपामध्ये आम्ही गेलो होतो. तर तिकडे पहिल्या मजल्यावरती AC मध्ये बसलो होतो आणि हिला मी सांगितलं होतं की मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट वगैरे असं काही नाही आहे, मला तुझ्यात प्रेम वगैरे नाही आहे. तर हिने सरळ रडायला सुरुवात केली. खूप रडली त्यावेळेला. मला धावलं नाही. थोडा वेळाने मी तिला सांगितलं नाही मी मस्करी करत होतो आणि मला खरं तू आवडते, माझं तुझ्यावर प्रेम आहे. थोडीशी ती शांत झाल्यानंतर तिकडे आम्ही त्याविषयी काहीतरी नवीन मागवायचं म्हणून स्प्रिंग रोल मसाला डोसा मागवला होता. स्प्रिंग रोल मसाला डोसा काहीतरी वेगळं. तर तो डोसा आणल्यानंतर ही एकही घास स्वतःच्या हाताने खाल्ला नाही. मला तो पूर्ण भरवावा लागला तिला. आणि त्यावेळेला आम्ही हो म्हटलं. आणि ती तारीख होती 16 फेब्रुवारी. तर त्यावेळेला व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी असा दिवस कोणी माहीत पण होता आम्हाला. पण गेली 24 वर्ष 16 तारखेला त्याच टेबलावरती तोच स्प्रिंग रोल मसाला डोसा आजही आपण दरवर्षी खातो. फक्त वर्षातनं एकदा, बाकी दिवशी आम्ही तो डोसा खात नाही. कळलं तुम्हाला प्रेम कसं असतं?